पायाचं माझं ऑपरेशन 4 जानेवारीला झालं होतं. तर आम्ही तिथपर्यंत डॉक्टरकडच्याकडे गेलो. डॉक्टरने काय कृष्णाचारीला माझा उपचार चालू होता. तिथं ऑपरेशन झाले, माझी 2 बोटं काढली होती. पण त्यांनी सांगितलं माझा पाय इथून काढायला लागल असे ते मला बोलत होते. तर आम्ही 8 दिवस आणखीन वाट बघितली. 8 दिवसानंतर हे थोरावडे साहेब आणि डुबल साहेब भेटले. त्यांच्यामुळे हे आम्ही दोन्ही औषधं चालू केल्यापासून माझा पाय 80% बरा झालेला आहे. किती कालावधीत बरा झाला तुमचा हा पायाचा? हा एका 25 दिवसात बरा झाला. पण तुमची जखम किती जखम माझी एवढी मोठी होती की हिसाबाच्या बाहेर मध्ये जखम. ते फोटो दिलेले आहेत त्याच्यामध्ये बघावे. ज्यांना कुणाला विश्वास नसेल त्यांनी विश्वास ठेवावा आणि हे औषधाचा वापर करावा अशी माझी. जखम कधी झाली होती तुम्हाला? किती महिन्यापूर्वी? जखम वर नव्हती झाली हो, खाली झाली. खाली किती ते डिसेंबर पासून चालू होतं. डिसेंबर पासून? ते काय बारीक हे होतं. त्याच्यावरती कुठे कुठे उपचार केले? इथे वनारशी, गायकवाड, कराड, आपला उमरज. तर ह्याच्यावरती आतापर्यंत तुमचा अंदाजे किती खर्च झाला? अंदाजे आता इथपर्यंत इथं कमी खर्च झाला. नाही, तुमचा बाकी तुम्ही माझा बाकीचा 3 लाखाच्या वर गेलेत आतापर्यंत. 3 लाख तुम्ही घालवले. हे औषध चालू केल्यानंतर तुम्हाला किती फरक जाणवला? औषध चालू केल्यापासून माझा कमी खर्च झालेला आहे आणि मला चांगला गुण झालेला आहे आणि अजून मला चांगला गुण होईल. माझा पाय बरा होईल. आणखीन ही माझी मनशक्ती सांगते मला एवढी मोठी जखम कुठल्या डॉक्टरने बरी केली नाही किंवा कुठली केलेली नाही. ह्या दव्यामुळं माझी जखम बरी झालेली आहे. बाळा तुम्ही सांगा, तुम्ही मुलगी यांची हो आणि त्या मंडळीची. हो. तुम्हाला नेमकं काय वाटतं या औषधाबद्दल? काय फरक जाणवला? या औषधामुळे चांगला फरक झालेला आहे. त्यांची जखम सगळी भरून आलेली आहे चांगली आणि त्याच्यातलं इन्फेक्शन कमी झाले. तुम्हाला वाटत होतं का पाय बरा होईल म्हणून? नाही, वाटतच नव्हतं. हे औषध घ्यायच्या आधी वाटतच नव्हतं की त्यांचा पाय लवकर बरा होईल. डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला? डॉक्टरनी सांगितलं त्यांचा पायच काढायला लागेल कारण इन्फेक्शन कमीच होत नाहीये आणि औषध चालू होती त्यांना. सगळं हे होतं पण ते कायच बनवलं. जेव्हापासून हे औषध लावायला लागलं त्याचं इन्फेक्शन निघालं आणि परत ती जखम भरायला लागली. आता आम्ही सुद्धा डॉक्टरकडे गेलो तर ते म्हणतात की जखम चांगली झाली. जखम चांगली झाली ना अजून चांगली होईल ती. ठीक आहे, तुमचं काय म्हणणं? काय नाही, आमचं म्हणणं काय नाही. आमचं म्हणणं आहे की पाय लवकर बरा होऊ द्या. झालाय का? झालाय, बरा झालाय. 80% तर बरा झालाय. तर आपण आता या ठिकाणी नामदेव दावडे यांच्या घरी आहे. आज या ठिकाणी आपण अंतरराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आपण चालू केले. खरं तर डॉक्टरांनी तिचा पाय काढायला ऑपरेशन सांगितलं होतं पण अशी परिस्थिती अशी आहे की त्यांचा पाय